नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपल्याला एका नवीन टॉपिकला सुरुवात करायचं आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे समसंबंध स्पष्ट करा शब्दसंग्रह. चला तर वेळ वाया न घालता आपण त्या टॉपिकला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, प्रकाश, सूर्य, उष्णता. तर मित्रांनो, सूर्यापासून प्रकाश मिळतो, तर त्याचप्रमाणे अग्नीपासून उष्णता मिळते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अग्नी. अग्नी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न दुसरा, आई, मुलगी, वडील. तर मित्रांनो, वडील या प्रश्नाचं उत्तर आहे मुलगा. आईप्रमाणे मुलगी तसेच वडीलप्रमाणे मुलगा. प्रश्न तिसरा, पोपट, पिंजरा, माणूस. तर मित्रांनो, आपण पोपट जर पकडल्यावर त्याला पिंजरात सोडतो, तसेच माणसाला जेलमध्ये ठेवतो. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जेल. प्रश्न चौथा, फळ, सफरचंद, स्मारक. तर मित्रांनो, ताजमहल हे एक स्मारक आहे. प्रश्न पाचवा, डॉक्टर, औषधी. डॉक्टर आपल्याला औषधी देत असतो, तसेच अध्यापक लेक्चर शिकवत असतो. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. लेक्चर शिकवणं हे अध्यापकाचं काम आहे. प्रश्न सहावा, प्रिंटर हार्डवेअर तसेच अँड्रॉइड हे एक सॉफ्टवेअर आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अँड्रॉइड सॉफ्टवेअर. प्रश्न सातवा, पुरुष, वाघ तसेच मासा पोहतो. पुरुष चालतो तर मासा पोहतो, असे आपले उत्तर येईल. ते ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न आठवा, नर, मधमाशी, घोडा, खेचर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न नववा, सीमा, देश. देशाची कळा म्हणजे सीमा, तर चित्राची कळा म्हणजे चौकट होय. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 10वा, ससा, प्राणी. ससा प्राणी पंचकोनी आकृती हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पंचकोनी आकृती असते. प्रश्न 11वा, डॉक्टर, रुग्ण. डॉक्टरचा संबंध रुग्णाशी असतो, तर राजकारण्याचा संबंध लोकांशी असतो. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. डॉक्टरचा संबंध रुग्णाशी असतो, त्याचप्रमाणे राजकारणी लोकांचा संबंध लोकांशी असतो. प्रश्न 12वा, खालीलपैकी विसंगत जोडी शोधा. इराण, आशिया, कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, युरोप, अल्जेरिया, आफ्रिका. मित्रांनो, हा प्रश्न परभणी तलाठी 2016ला आलेला आहे. येथे सुरुवातीस गट व नंतर त्या गटाचा एक घटक दिलेला आहे. इराण हा आशिया खंडातील देश आहे व नॉर्वे हा युरोप खंडामधला देश आहे, परंतु कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे, म्हणून ते विसंगत घटक आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी, कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया. प्रश्न 13वा, आर्मीच्या प्रमुखास जनरल म्हणतात, तर नौसेनेच्या प्रमुखास ॲडमिरल म्हणतात. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 14वा, अर्क, सहस्त्रकार, तीर. अर्क या शब्दाचा समानार्थी शब्द सहस्त्रकर आहे, त्याचप्रमाणे तीर या शब्दाचा समानार्थी शब्द बाण आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बाण हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 15वा, ब्राझील, ब्राझिलिया, पेरू. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आहे, तसेच पेरू या देशाची राजधानी लिमा आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लिमा. लिमा ही ब्राझीलची लिमा ही पेरूची राजधानी आहे, त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे लिमा, ए. प्रश्न 16वा, मनुष्य, नाक, झाड. मित्रांनो, हा प्रश्न लातूर तलाठी 2016 रोजी आलेला आहे. मनुष्य हा नाकावाटे श्वासोच्छवास घेतो, तर झाड हे पानाद्वारे श्वास घेते.
तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पान. प्रश्न 17वा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा उच्च शब्द पर्यायातून निवडा. गाय, दूध, मधमाशी, मध, शिक्षक. गाय, दूध, मधमाशी, मध, शिक्षक, गुण. प्रश्न 17वा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा उच्च शब्द पर्यायातून निवडा. गाय, दूध, मधमाशी, मध, शिक्षक, ज्ञान. ज्ञान हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देत असतो, त्यामुळे ज्ञान हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 18वा. विजय तेंडुलकर फुलपाखरू. प्रश्न 18वा. विजय तेंडुलकर फुलपाखरू तर मोरपिसे ही कादंबरी कोणी लिहिली? फुलपाखरू या कथेचे लेखक विजय तेंडुलकर हे आहेत. तसेच मोरपिसे या कथेचे लेखक अनंत काणेकर हे आहेत. विजय तेंडुलकर फुलपाखरू, अनंत काणेकर मोरपिसे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अनंत काणेकर. प्रश्न 19वा. मंगळवार, शनिवार, चैत्र. तर जसे की मंगळवार नंतर चौथ्या दिवशी शनिवार येतो, तसेच मराठी महिना चैत्र नंतर चौथा श्रावण येतो. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे श्रावण. प्रश्न 20वा. राज्यशास्त्राचा संबंध सामाजिक शास्त्राशी तर रसायनशास्त्राचा संबंध कशाशी येईल? मित्रांनो, हा प्रश्न SSC CGL 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. राज्यशास्त्र ही सामाजिक शास्त्राची एक शाखा आहे. त्याचप्रमाणे रसायनशास्त्र ही विज्ञानाची सायन्स एक शाखा आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. रसायनशास्त्राचा संबंध विज्ञान या विषयाशी येत असतो. प्रश्न 21वा. मुस्लिम मशीद, शीख. मुस्लिमांचे प्रार्थनास्थळ मशीद असते, तसेच सिखांचे गुरुद्वार असते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गुरुद्वार. गुरुद्वार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 22वा. श्वसन संस्था, फुफ्फुस, रक्तभिसरण संस्था हे हृदयातून होत असते, त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हृदय. प्रश्न 23वा. चोर, टोळी, खेळाडू. चोरांची टोळी असते, त्याचप्रमाणे खेळाडूंचा संघ असतो. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चोरांची टोळी, खेळाडूंचा संघ. प्रश्न 24वा. फुलपाकड्या. शब्द हे अक्षरापासून बनलेले असते. पाकड्यापासून फूल बनते तर अक्षरापासून शब्द बनतात. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अक्षर. पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 25वा. सकाळ, पहाट. मित्रांनो, सकाळ ज्या प्रकारे सकाळच्या अगोदर पहाट होते, त्याचप्रमाणे रात्रीच्या अगोदर संध्याकाळ होत असते. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. रात्रीच्या अगोदर संध्याकाळ होत असते. प्रश्न 26वा. सुतार, लाकूड, शिंपी. शिंपीचा संबंध कापडाशी येत असतो, त्यामुळे शिंपी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सुतार जशी लाकडावर प्रक्रिया करून विविध साधने बनवतो, तसेच शिंपी कपड्यावर प्रक्रिया करून ड्रेस शिवतो. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कापड. कापड हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 27वा. परवा, उद्या, मार्च. परवाच्या आधी उद्या येतो, तसेच मार्च नंतर एप्रिल येतो. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एप्रिल. पर्याय क्रमांक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एप्रिल. प्रश्न 28वा. आंबा, फळ, बटाटा. आंबा, फळ, बटाटा. तर मित्रांनो, बटाटा हे जमिनीत येणारे खोड आहे. आंबा हे एक फळ आहे, तसेच बटाटा हे जमिनीत येणारे खोड आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे खोड. बटाटा हे जमिनीत येणारे खोड आहे. प्रश्न 29वा. दक्षिण वायव्य, पश्चिम.
प्रश्न 29वा. ईशान्य दक्षिण दिशेपासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 अंश गेल्यास वायव्य दिशा येते. त्याचप्रमाणे पश्चिम दिशेपासून घड्याळाच्या काट्याच्या 135 सेल्सिअस गेल्यास ईशान्य दिशा येते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ईशान्य. पर्याय क्रमांक बी. प्रश्न 30. पक्षी चिवचिवाट तर घोळा. तर मित्रांनो, पक्षी जसे चिवचिवाट करतात तसेच घोळा हा खिंकाळणे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे खिंकाळणे. घोडा हा खिंकाळत असतो. या प्रश्नामध्ये खिंकाळणे येथे आवाजाचा संबंध आहे. पुस्तक, प्रकाशक, चित्रपट. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. धन्यवाद.